नमस्कार, मी करुणा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे करुणाज ब्लॉग. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे संध्याकाळचे रुटीन. पण ते शेअर करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. तर सर्वात आधी तर आज एक जास्तीचं काम होतं, कारण मृगांकले आली होती शेंगदाण्याच्या लाडूची आठवण. तर शेंगदाण्याचा कूट केला आणि शेंगदाणे गुडचे मृगांसाठी बनवले लाडू. त्याआधी माझे जे कामं होते, चहा पाणी वगैरे मी आटपून घेतलं होतं. चहा करताना शेंगदाणे जे ते भाजून घेतले आणि बघा एवढे शेंगदाण्याचे लाडू बनवले. लाडू काय एवढेच बनले नाही, बनवता बनवता असे ते खाल्ले गेले आहे. तर त्यानंतर सुरू केलं आहे मी माझं संध्याकाळचं काम. तर सर्वात आधी सर्व रूमची झाडझूड वगैरे संध्याकाळी मी करून घेतली, कारण आता खूप ऊन आहे. उन्हामध्ये आराम वगैरे करतो. तर बेडशीट माझ्या मुलाचं सवयच आहे की तो बेडशीट कधीच दिवाणवर ठेवत नाही. दिवाणवरची बेडशीट काढून तो झोपतो. त्याला बेडशीट दिवाणवर बिलकुल आवडत नाही. त्यामुळे दिवसातून 4-5दा मला बेडशीट सरळ करण्याचं काम असते. तर सर्वात आधी मी बेडशीट सरळ करून घेतली. आणि आमच्या घरी असं कधी होतच नाही का आपण दिवाणखाली फळा मारला असन आणि दिवाणखाली एखादी वस्तू निघाली नसन. एक काय दिवाणखाली तर आमच्या घरी खेळणे निघतात. दिवाणखाली खेळणे आणि मुलांचे चिपचे पॉकेट वगैरे सगळं आम्ही दिवाणखालीच फेकते आमचे मुलं. तर दिवाणखाली फळा घातला की बघा आजही एक बॉल निघाला दिवाणखाली. आज तर खूप बरं बाबा एकच बॉल निघाला, नाही तर दिवाणखाली खूप खजिना असते आमच्या घरी. तर आज काही एवढा खजिना निघाला नाही. तर मी संध्याकाळी सर्व रूम वगैरे अशा झाडून घेत असते. मी म्हणजे काय सर्वच लोक झाडपूस वगैरे करतात घराची संध्याकाळच्या वेळी. आणि आमच्या बायकांना ना सकाळ संध्याकाळ तेच कामं असतात. तर म्हणजे तुम्ही म्हणता ना की बायकांना काय काम असते, बाया घरीच तर असतात, त्यांना काय काम असते. पण बाबा खूप काम असते. सकाळी उठलं की झाडझूड करा, रूम वगैरे पुसा, नाश्ता करा, जेवण बनवा आणि परत संध्याकाळी तेच चहा करा, संध्याकाळची झाडझूड करा. फक्त एकच काम कमी असतं, ते म्हणजे नाश्ता. देवपूजाही असते संध्याकाळची. सगळं सकाळसारखं काम असतं. झाडझूड केली मी घराची, माझी सर्व झाडझूड झाली. त्यानंतर बघा झाडाचे पानं जे आहे उन्हामुळे जळले होते आणि त्यात मी जरा जास्तीचंच काम करून ठेवलं. माझं जे मडकं आहे ते कुत्रं, आमच्या घरी एक कुत्रं आहे. माझ्या मिस्टरांनी आणि मृगांनी ते कुत्र्याचं जरा जास्तच लाळ करून ठेवलं आहे. तर ते कुत्रं आमच्या घरी येते, मस्त झोपते आरामात हातपाय पसरवून. त्याच्या पाया पसरवल्यानं माझं मडकं जे होतं ते तुटलं. तर ते मडकं मी बदलवलं. त्यामुळे पानं माझ्या झाडाचे थोडेसे जळलेले आहे. तर ते पानाचे झाडं वगैरे मी काढून टाकले. झाडझुडीच्या आधी म्हटलं तोही कचरा पडून जाते. आणि घर रस्त्यावर असलं की हा त्रास जरा जास्तच असते. रोडवरची सगळी धूळ आहे, गाड्या वगैरे जाते, हवा, त्याची सगळी धूळ जी आहे ती आमच्या घरात येते. म्हणजे सकाळी भांडे घासले ना की संध्याकाळी त्या भांड्यावरती तुमचं नाव तुम्ही काढू शकता. तर इतकी धूळ आमच्या घरात येते. तर सर्व संध्याकाळच्या वेळी धूळ पुसून घ्यावी लागते आणि त्यानंतर झाडझुडायला सुरुवात होते. तर दुकानातली मी मशीनवरची वगैरे माझ्या धूळ पुसून घेतली, कारण की सगळ्यात जास्त दिवसभराचं माझं काम इथंच आहे. आणि दिवसभरातून सर्वात जास्त टाईम माझ्या दुकानातच बसलेली असते, कारण लाईव्हसुद्धा मी माझ्या दुकानातून घेते. तुम्ही लाईव्हमध्ये जे माझ्या लाईव्हला असतात त्यांनी हे दुकान पाहिलेलं आहे. म्हणजे लाईव्ह दुकानातच असते माझी प्रत्येक सकाळची. तर असं सर्व झाडझुपूस मी घराची करून घेतलेली आहे. त्यानंतर अंगण वगैरे झाडून घेतलं आणि तो झाडाचा कचरा वगैरे होता तो सर्व बघा असं आता झाड कमी पानाचं माझं झालेलं आहे. तर ही शोची छोटी छोटी झाडं जे आहे ते माझ्या घरात मी लावलेली आहे. तर आधी अशी झाडं वगैरे काही नव्हती. तर आता या 2 वर्षात मी माझ्या घराचं म्हणतात लोक की वनीकरण केलं आहे. तर बरेच झाडं वरसुद्धा लावले, बरेच झाडं खालीसुद्धा लावले. आणि बघा आता आमचे शाहू महाराज जे आहे तर प्रत्येक कामात शाहू महाराज मदत पाहिजेत. शाहू महाराजशिवाय आमचं एकही काम होत नाही. बघा मी कचरा जमा करायचा आणि शाहूने फेकायचा. जसं की शाहूची महत्त्वाची एखादी वस्तूच मी कचऱ्यात टाकली, असं शाहूनं ते कचरा काढून टाकला. आता हे कामं काही इथंच झाले काय? नाही. सरकारने एक जास्तीचंच काम आमच्या मागं लावून दिलं. 3 महिन्याचं राशन एकदम दिलं. 3 महिन्याचं राशन म्हणजे त्याला वाढवायची काळजी आलीच. तर ते 3 महिन्याचं राशन आम्हाला गहू भेटले होते. तर हे गहू जे आहे ते मी काल उन्हात वाळत टाकले होते आणि 2 दिवस मस्त त्यांना मे महिन्यातली कडक दिली. त्यातले सोंडे वगैरे काही नव्हते त्याच्यात, पण असल काही तर मोठं मरून जाते. तर 2 दिवसाची कडक त्याला दिली. आणि त्यानंतर आता गहू जमा करायचा वेळ झाला होता, घरातली झाडझूड वगैरे झाली. त्यात एवढी गरमी, आणि गरमी असो की काही असो आम्हाला कामाला काही सुट्टी नाही आहे. लोक मला उन्हाळा लागला, पावसाळा लागला, हिवाळा लागला, पण आमच्यासाठी प्रत्येक ऋतू हा सारखाच आहे. फक्त ऋतूप्रमाणे आमचं काम बदलते. तर असे सगळे आमच्या मागं कामं असतात बायकांच्या मागं. तर ज्याच्या मागं आहे त्यालाच त्याची माहिती आहे, नाही का? तर असं मी सर्व कामं वगैरे करून घेतले. तर सर्व गहू मला खाली न्यावे लागले. 3 महिन्याचे गहू भेटले होते, ते म्हटलं वाळून उडून आपल्या घरात ठेवून द्यावं.
तर ते गवशी वाळू घातले. त्यानंतर काही काम संपलं का? नाही. तर यानंतरही काम संपत नाही. तर बघा, उन्हाळ्याचं हे एक नवीन काम, कूलरमध्ये पाणी भरणे. तर हेही काम आमच्याचकडे असते, कारण की आम्ही तर म्हणजे आमच्या माहेरून आलो तेव्हा सगळे कामं उधळीच घेतले होते. तर उधळ्यात आम्ही आहे, खाऊन पिऊन आहे, की फुकट नाही आहे, त्यामुळे आम्ही सगळेच कामं आमच्या घरातले आम्ही बायका करत असतो. तर त्यानंतर मी कूलर भरला, कारण थंडी हवा खायची आहे, ती फक्त आम्हालाच थंडी हवा पाहिजे असते, त्याच्यामुळे आम्हालाच कूलरमध्ये पाणी पण टाकावं लागते. तर कूलरमध्ये पाणी वगैरे मी टाकून घेतलं. हे सर्व कामात इतकी गरमी होत होती. त्यानंतर म्हटलं थोडं फ्रेश व्हावं. मग यानंतर काय आम्हाला बसायला भेटते काय? नाही. याच्यानंतरही आमच्या मागं कामं असते. फ्रीजमधल्या बॉटल रिकाम्या झाल्या असेल तर त्या बॉटला भरून ठेवा, हे असे सगळे कामं असते. पण त्यानंतर गरमी झाली तर म्हटलं थोडं फ्रेश होऊन घ्यावं. फ्रेश झालं, कारण की दिवे लावायचा टाईम वगैरे झाला होता आणि स्वतःसाठी वेळ द्यावा लागते बरं, थोडंसं स्वतःची काळजी घ्यायला लागते. मला घरात बसून ऊन लागली, काही बरं वाटत नव्हतं, दवाखान्यात वगैरे गेली, पण म्हणजे तितका काही आराम पडला नाही. तर डवना वगैरे मूर घालायचा होता, पण त्याआधी सर्वात आधी मी वेणी वगैरे घातली, फ्रेश झाले आणि डवना आणि आपली गाठी असते ना, जे आपण होळीला वापरतो, ती गाठी अशी मूर घालून ठेवली. तर आता हे रात्रभर मूर घालायचं याचे म्हणजे सोप टाकायची होती, पण आमच्या मृगांगला जरा जास्तच कामं जमते. तर मृगांगनं सोप, ओवा, सुपारी असं सगळं डब्यात एकत्र करून ठेवलेलं आहे. तर हे जरा जास्तीचे कामं जरा असे चांगले जमते. आणि लाईनचं तर बरं जास्तच काम असते. लाईनला वाटलं तर ही दिवे लावते, तर आपलं काय काम आहे, आपण यावं फेरफटका मारून. तर त्यात आमच्याकडची लाईटही गेली, त्याच्यामुळे असा व्हिडिओमध्ये अंधार दिसत आहे. 5 मिनिटात आली म्हणत, असं काही नाही, कधी कधी रात्रभर येत नाही, पण आज 5 मिनिटात लाईन आली होती. दिवे वगैरे लावून घेतले सर्व म्हणजे आता दिवे लावलं म्हणजे काय घरातलेच दिवे लावणं एवढं नव्हतं. घरात दिवे वगैरे लावले, तुळशीजवळ दिवा ठेवला आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या दुकानातली दिवाबत्ती केली. आणि दिवाबत्ती दुकानातली केली त्यानंतर सर्व घरामध्ये धूप फिरवून घेतला, तुळशीजवळ दिवा वगैरे ठेवला. तर असं असते आमचं संध्याकाळचं रुटीन. माझं रुटीन तरी संध्याकाळचं असं असते, जवळपास सर्व स्त्रियांचं जे संध्याकाळचं रुटीन आहे ते असं असते. आणि माझ्या मागं तर स्वयंपाकही लवकरच असतो. लगेच दिवाबत्ती झाली की आराम असं नाही आहे. दिवाबत्ती झाली की लगेच स्वयंपाक करा. तर आता तुम्हाला असं वाटत असेल मी हाती मोबाईल का घेतला, की दिवे लावतानाही ही बाई मोबाईल पाहते का? तर असं काही नाही आहे. चंडी स्तोत्र घेऊन म्हणजे चंडी स्तोत्र मोबाईल माझ्या पाठ नाही आहे, तर मी मोबाईलमध्ये लावते आणि संपूर्ण घरात असं धूप फिरवून घेत असते. याचंही एक वेगळं कारण आहे. एका व्यक्तीला मी फोन केला होता, त्यांनी मला हे असं करायला सांगितलं आणि मला याचा फायदा वाटला. तुम्हाला जर म्हणजे काय आहे हे विचारायचं असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर असं असते माझं संध्याकाळचं रुटीन. बघा, दुकानात आणि संपूर्ण घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात मी हे धूप फिरवून घेत असते. माझ्या हाती जे आहे ते धूप अगरबत्ती आहे. धूप अगरबत्ती आणि चंडी स्तोत्र लावून मी सर्व घरामध्ये ते फिरवून घेत असते. याचे एक वेगळेच फायदे आहे. तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर आता माझं झालं आहे सर्व काम, आता मी करणार आहे स्वयंपाक वगैरे. तर असं आहे माझं संध्याकाळचं रुटीन. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.